नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24। मी बालाजी जगतकर, न्यूज ब्युरो चीफ, बीड येथून। बीड शहर बचाव मंचच्या टीमने घेतली पोलीस अधीक्षक यांची भेट व केले विविध मागण्यांचे निवेदन सादर। नेमक्या बीडकरांच्या मागण्या काय आहेत? बीड शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, ट्रॅफिक सिग्नल चालू करावेत, त्याचबरोबर आवश्यक त्या ठिकाणी जिथे आहेत तिथे सोडून CCTV बसवणे आवश्यक आहे। मुलींची छेडछाड होत आहे, त्यासाठी पिंक पथक स्थापन करून ती अधिक सक्रिय करावे। त्याचबरोबर बीड शहरातील विविध धार्मिक स्थळांना पोलीस चौकी देण्यात यावी व ज्या बंद पडलेल्या पोलीस चौकी आहेत त्या सुरू कराव्यात, अशा अनेक महत्त्वपूर्ण मागण्या घेऊन बीड शहर बचाव मंचचे निमंत्रक नितीन जायभय, कॉम्रेड भाई प्रभाळे, अशोक एडे, DG तांदळे, त्याचबरोबर ॲडव्होकेट अनिल बारगजे, परवेज कुरेशी, सय्यद फैयाज, ॲडव्होकेट नितीन वाघमारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला प्रतिनिधी किष्किंधा पंचाळ ह्या देखील सहभागी झाल्या होत्या। आज पोलीस अधीक्षक यांना भेटली, त्यावर त्यांनी सकारात्मक चर्चाही केली व आपण लवकरच आपल्या या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासनही पोलीस अधीक्षक यांनी दिले आहे। ऐकूयात बीड बचाव मंचच्या टीमने काय सांगितलं आहे आपल्या प्रतिक्रियेतून। बीड शहर बचाव मंचच्या माध्यमातून आम्ही बीड जिल्ह्याच्या माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना शहरात पूर्वी ज्या ज्या ठिकाणी पोलीस चौक्या चालू होत्या त्या पूर्ववत चालू ठेवाव्यात, ही एक प्रमुख मागणी केली। शहरामधनं राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग जात आहेत। या महामार्गावरील आणि मुख्य रस्त्यावरील बाजारपेठांमधील रहदारी ही सर्वसामान्य आणि सर्वच प्रकारच्या नागरिकांना अतिशय त्रस्त करणारी आहे। त्यामुळे ही रहदारी व्यवस्थित होण्यासाठी, सुरळीत होण्यासाठी कायमस्वरूपी सर्व योजना व्यवस्थितरित्या कराव्यात। उदाहरणार्थ मोकाट जनावर असतील, कुत्रे असतील, शहरामध्ये लागलेले फ्लेक्स आहेत, बॅनर्स आहेत जे की अनाधिकृत आहेत। परवा मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी सांगितलं की बीड शहरामध्ये केवळ 36 पॉईंट हे बॅनर्सचे आहेत आणि आपण पाहिलं तर इथं 3600 पेक्षा अधिक बॅनर निघतील शहरामध्ये। यामुळं रस्त्यावरील पुढील काहीही दिसत नाही आहे, म्हणून हे देखील सगळे हटवले गेले पाहिजेत, ही प्रमुख मागणी केली। शहरामध्ये CCTV लागले पाहिजेत, काही ठिकाणी आहेत निश्चितपणे। अवैध धंद्याच्या बाबतीमध्ये आम्ही साहेबांचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी ही चांगल्या प्रकारे आल्यानंतर सुरुवात केलेली आहे, परंतु या बाबतीत थोडं अधिक कठोरपणे पावले उचलावी। अवैध धंदे असतील, व्यसनाधीनता असेल, ही देखील यावर देखील कायमस्वरूपी चांगला बंदोबस्त व्हावा, ही आमची प्रमुख मागणी आहे। शहरामध्ये विविध ठिकाणी ज्या काही शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, कोचिंग क्लासेस आहेत, या ठिकाणी मुलींची छेडछाड करण्याचे भरपूर प्रकार करत आहेत। तर यावर देखील जे काही पिंक पथक म्हणतात किंवा चिडीमार पथक म्हणतात ते अधिक कार्यक्षमतेने कामाला लागावं, ही एक आम्ही प्रमुख मागणी केलेली आहे। तद्वतच अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडं बँका अगदी खरडून लुटायच्या आणि त्या संचालकांनी कुठेतरी निघून जायचं, अगदी परिवारासह देशाटन करायचं किंवा आंतरदेशाटन करायचं, ही एक आपल्या राज्य आणि देशामध्ये एक भरपूर फॅड निर्माण झालेले। त्याला शासन आणि वेगवेगळ्या पक्षांच्या शासक वर्गाचा किंवा लोकप्रतिनिधींचा बराचसा वरद हस्त असतो, हे सर्व जनतेला माहीत असते। आम्ही ही एक मागणी केलेली आहे की ज्या काही पतसंस्था आहेत, मल्टीस्टेट बँका आहेत, यामधनं नागरिकांचं अगदी उतार वयामध्ये कामाला येतील असे सेवानिवृत्त झाल्यानंतर पुष्कळांनी त्यामध्ये आपला निधी ठेवलेला असतो, फंड जमा करून ठेवलेला असतो, तो मिळत नाही आहे। म्हणून अशा संचालकांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, जेणेकरून हे त्या खातेदारांना त्यांचे पैसे मिळावेत। अशा अनेकविध मागण्या आहेत ज्या की पोलीस खात्याशी निगडीत आहेत, त्यावर प्राधान्याने आम्ही चर्चा केलेली आहे आणि त्या प्रकारचं तपशिलाने निवेदन दिलेलं आहे। बीड बचाव मंचाच्या वतीनं आज आमचं प्रतिनिधी मंडळ SP साहेबांना भेटलं आणि बीड शहरातील विविध मागण्या आहेत त्या विषयावरती चर्चा केली आणि त्या जसे की आता शहरामध्ये सणासुदीचं वातावरण आहे, खंडेश्वरी असेल, कंकालेश्वर असेल, शंशावली असेल, या भागामध्ये
पाठीमागून बऱ्याच दिवसापासून एक चौकीचं नियोजन किंवा मोबाईलेशन वाढलं, पोलिसांचं मोबाईलेशन वाढलं पाहिजे. या तिकडं अपराध जास्त करतात, नशेडी लोकांचा वास जास्त आहे. आता दसऱ्याचा वेळ आहे, खंडेश्वरी असेल, कंकालेश्वर असेल किंवा आपलं खासबाग असेल, या भागामध्ये गस्त वाढवावी अशा विषयावरती चर्चा करून, मोकाट जनावरांचं बरंच काही सरांनी सांगितलं, त्या विषयावरती चर्चा करून आणि त्याचा होकार आम्हाला प्रतिनिधी मंडळांना SP साहेबांनी सकारात्मक दिलेला आहे आणि त्यावरती काम करतील असं आम्हाला अपेक्षा आहे.